एक दिवस सुद्धा कोणी ते वापरू शकले नाही. फसवेगिरी आहे. तर फसवेगिरीला कोणीही बळी पडता कामा नये आणि विशेषतः शिक्षक वर्ग असेल त्याच्याकडून या अशा बातम्या येताच कामा नये की कोणीतरी जे आहे काहीतरी वाटतो आहे, कोणीतरी ते घेतो आहे आणि त्याच्यावर मतदान करतो. शिक्षकांकडून तरी सुद्धा जे आहे ही अपेक्षा सामान्य लोक आमच्यासारखे पण करत नाही. कारण त्यांना आपण गुरुवर्य म्हणतो आहे. त्यांनी जे काही करायचं आहे मतदान ते सद विवेक बुद्धीला ठेवून योग्य उमेदवाराला करावं. तुमच्या पक्षाचा उमेदवार आहे, त्याला माघारीसाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले मात्र माघार. ठीक आहे. आता असं आहे ना, आमच्या पक्षाच्या जे अध्यक्ष आहेत ते जोपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही तोपर्यंत त्यांनी माघार घेतलेली नाही आणि ते कामाला लागलेले आहेत. सध्या एकटे पडलेले आहेत, महायुतीची साथ त्यांना मिळत नाही. अजितदादा नाराज आहेत अशी चर्चा बैठकीत पण नव्हते. अजितदादा जीएसटीच्या बैठकीला नाही आहेत, ते नाराज असल्याची सध्या चर्चा आहे. मला काय माहित नाही, मला काय तसं काय दिसलेलं नाही. सर्व मीटिंगमध्ये महेंद्र भावसारे एकटे पडलेले आहेत, त्यांना नाही. आम्ही सगळे बरोबर आहे. तुम्ही काही काळजी करू नका. चल पुढे. पंकजा मुंडे आणि आपण धनगर आरक्षणाचा मुद्दा हाती घेणार. मग ते तुमचा तुम्ही असं सांगा, कोणी सांगितलं करू ना. आम्हाला काय असं आहे की प्रश्न विचारताना जे आहे ना काहीतरी त्याला रिलेव्हन्स असेल तर विचारा. तुम्हाला मी इथे येतो बोलतो तर मग काही मला विचारत राहिला. कोणी हा प्रश्न विचारला का तुम्हाला? तुम्हाला कोणी विचारला का? हे काय पंकजाताई आम्ही सगळे आज आमचं ओबीसीचं आहे तेच चाललेलं आहे. ते वाचवण्यासाठी मग ते लक्ष्मणराव हाके असतील, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे असतील, आम्ही सगळे जे आहेत एकत्रित आहोत. बाकी प्रत्येक त्या घटकाचे सुद्धा काही वेगवेगळ्या मागण्या आहेत. त्या मागण्या त्यांच्या पद्धतीने ते लढत राहणार. आम्ही सुद्धा त्यांच्या मागे उभे राहणार. कोर्ट कचेऱ्यातून त्या कशा पुढे जातील ते बघू. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतल्या बैठकीत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.